आता एक महत्त्वाची बातमी. आजच लॉकडाऊनला 5 वर्ष पूर्ण झालेत. कोरोना काळ आणि त्यासाठी योजलेला टाळेबंदीनं केलेला कहर कायम आहे. याचं कारण गेल्या 5 वर्षांमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम असे 75,000 उद्योग कुंडाळलेले गेलेत. सरकारच्याच अधिकृत आकडेवारीतनं ही धक्कादायक माहिती समोर येतेय. छोट्या व्यवसायांवरील संकटाचं प्रमाण सर्वाधिक आहे. छोट्या उद्योगधंद्याची नोंदणी असलेल्या सरकारचं उद्यम या पोर्टलवर उपलब्ध तपशिलानुसार जुलै 2020 मधील पोर्टलच्या सुरुवातीपासून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तब्बल 75,082 नोंदणीकृत MSME उद्योग आर्थिक संकटामुळे बंद पडल्याचं आता स्पष्ट होतंय. तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल, 5 वर्षांमध्ये नेमकी राज्यातल्या उद्योगधंद्यांची काय स्थिती आहे हे आता या आकडेवारीतनं स्पष्ट होतंय. मात्र दुसरीकडे सरकारचे दावे होते की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आहे, उद्योगधंदे येत आहेत. या आकडेवारीनं त्यामध्ये तफावत निर्माण होते का? नेमकं काय सत्य आहे? केंद्र सरकारनं जेव्हा कोरोनाचा प्रकोप सुरू झाला त्यानंतर PLI प्रोडक्शन लिंक्ड इंटेन्सिव्ह दिलेले होते आणि त्याच्यामध्ये MSME मीडियम स्मॉल स्केल इंडस्ट्रीला त्याचा फायदा होईल असं म्हटलं जात होतं. कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण बघतच होतो की अनेक उद्योग बंद पडत असल्याच्या बातम्या येत होत्या आणि त्यानंतरचा सगळ्यात मोठा परिणाम काय झाला असेल ऋतुजा, तर सगळं मार्केट हे डिजिटल झालं. डिजिटल मार्केट बनत असतानाच काही गोष्टी ज्या प्रोडक्शनमध्ये डिस्ट्रक्शन आलं सप्लाय चेनमध्ये, साखळी पुरवठ्यामध्ये, तर त्याच्यामुळे अनेक उद्योग बंद पडतात अशी चर्चा होती. पण पहिल्यांदाच देशासमोर आता ही अधिकृत आकडेवारी आलेली आहे की कोरोनाचा काळ, कारण कोरोनाच्या काळात तुलनेने सर्वात कमी म्हणजे जवळपास 600-650 उद्योग बंद पडले. पण त्यानंतर साधारणपणे हजाराच्या आकडेवारीमध्ये हे सूक्ष्म आणि लघु उद्योग बंद पडताना दिसतात. बरं, त्यातला आणखीन एक भाग काय की हे महत्वाचं खातं हे सतत महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं आहे. आधी शिवसेनेच्या कोट्यातलं खातं हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे होतं आणि नंतर भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म आणि लघु उद्योग हे महत्वाचं खातं होतं. असं असून सुद्धा ज्या उद्योग प्रवण असलेल्या राज्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक या राज्याचा नंबर लागतो, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातच सर्वाधिक उद्योग बंद पडलेत ही शोकांतिका आहे. आता हे आकडे हे काल शोभा कंदलेजी ज्या कर्नाटकमधनं भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून येऊन केंद्रात मंत्री बनलेले आहेत, तर त्यांनी एका उत्तरादरम्यान ही माहिती दिली आणि त्याचा आधार काय, तर उद्यमी नावाचं जे पोर्टल केंद्र सरकारचं आहे तर त्या पोर्टलवरती ही संकलित झालेली आकडेवारी आहे आणि त्याच्यात महाराष्ट्र नंबर 1 ला असणं ह्याचा अर्थ काय, तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचे रोजगार गेलेले आहेत. आता ही नोंदणीकृत असलेल्या उद्योगांची माहिती आहे. अनोंदणीकृत असलेले, ज्याला आपण अनऑर्गनाइज सेक्टर म्हणतो, साधारणपणे आपल्याकडे ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज सेक्टरचं गणित काय, तर जेवढं ऑर्गनाइज सेक्टर आहे तेवढंच अनऑर्गनाइज सेक्टर आहे असं आपण म्हणतो. तसं जर असेल तर मग देशभरामध्ये हे जे 75,000 उद्योग बंद पडले तेवढेच अनऑर्गनाइज सेक्टर मधले बंद पडले असं साधारणपणे अर्थशास्त्रीय गणिताप्रमाणे आपण मांडायला हवं. आणि त्यात सुद्धा दुर्दैवाने महाराष्ट्र प्रथम क्रमांकाला असेल, कारण महाराष्ट्रामध्ये जर 35,000 उद्योग बंद पडले असतील तर तेवढेच अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये बंद पडले. म्हणजे ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज सेक्टर मधल्या किती जणांचे रोजगार गेले याचा साधारण आपण अंदाज बांधू शकतो. काल उत्तरादाखल केंद्रीय मंत्री असं म्हणाल्या की एकूण नोंदणीकृत असलेल्या कोट्यावधी उद्योगापैकी 0.016% एवढेच उद्योग बंद पडलेले आहेत. पण ही देशपातळीवरची आकडेवारी आहे. जर याचा क्वांटम आपण बघितला तर तो 75,000 कोटी होतो आणि याचा सरळ अर्थ असा आहे की महाराष्ट्रासह देशभरातल्या बेरोजगारीमध्ये जी भर पडली आहे त्याचं कारण हे सूक्ष्म आणि लघु उद्योग बंद पडणं हे आहे. आणि त्याच्यावरती अजूनही कोणाला उत्तर शोधता आलेलं नाही, जरी PLI दिलं तरी. निश्चितच. आणि महाराष्ट्राच्या संदर्भातली ही आकडेवारी जास्त धक्कादायक असं म्हणावं लागेल. आणखी एक पॉलिटिकल अँगलला असा प्रश्न आहे, एकनाथ शिंदेच्या सरकारच्या काळामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांकडे बोट दाखवत होते या संपूर्ण परिस्थितीवरनं. आता मात्र ही सरकारचीच आकडेवारी समोर आली आहे, त्यामुळे राज्यातील उद्योगधंदे अडचणीत आलेत. हा विरोधकांचा दावा कुठेतरी खरा ठरतोय, काय म्हणायचं? आधी जागतिक पातळीवरचं वास्तव लक्षात घेतलं तर जे जगात झालं तेच भारतात झालं. आपण तेव्हाही लपवाछपवी केली. म्हणजे कोरोनाच्या मृत्यूच्या वेळेला उद्धव ठाकरे सत्तेवरती होते तेव्हा जे उत्तर प्रदेशमध्ये घडत होतं तसंच काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रात घडत होतं. आपण तेव्हाही ते आकडे लपवले आणि जेव्हा उद्योगासंदर्भातली आकडेवारी यायला लागली तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी पक्षांनी
विरोधकावरती टीका केली, विरोधकांनी सत्ताधाऱ्यावरती टीका केली. म्हणजे सतत उद्धव ठाकरे यांच्या सरकारबद्दल देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे किंवा FII आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळामध्ये तेवढी गुंतवणूक झाली नाही. आता आम्ही सत्तेवरती आलो की ती गुंतवणूक वाढली. पण निसंदिग्ध शब्दामध्ये MSME मधले जे उद्योग आहेत ते गेल्या 5 वर्षामध्ये बंद पडले हे दिसतच आहे. आणि राजकीय दृष्ट्या विरोधक आता आरोप करण्याच्या दृष्टीने ही आकडेवारी निश्चितपणे वापरतील. पण महाराष्ट्रासह जगभरामध्ये जे घडलं त्याचं नीट शांतपणे आकलन करून जर त्यावरती जर उपाययोजना नाही केल्या तर हे असेच उद्योग बंद पडतील. आणि मधल्या काळामध्ये एक ऋतुजा महत्वाची गोष्ट आहे, कालही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना तो प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये उद्योग उभा करणं हे सोपं नाहीये. इथे गुंडापुंडांचं राज्य आहे, परवानग्या सहज सोप्या मिळत नाहीत आणि कोणत्याही राजकीय पक्षाला ते सावट दूर करता आलेलं नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला जेवढा जबाबदार आहे तेवढाच आता विरोधात बसलेले लोकही जबाबदार आहेत एवढं निश्चितपणे आपण म्हणू शकतो. पण आरोप प्रत्यारोप होत राहतील आणि सरकारला उत्तर द्यावंच लागेल. निश्चितच. आणि अधिवेशन सुद्धा सुरू आहे. या सगळ्या संदर्भात आता सविस्तर चर्चा होते का, सरकारच्या मार्फत नेमकं काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.